आणि ज्या मतदारसंघामध्ये आज आम्ही आदरणीय प्राईम मिनिस्टरजींची ही सभा करताय, असे आमचे रामदास तडस साहेब, आमचे सगळे आमदार, या मंचावर उपस्थित आमचे अमरावतीचे राज्यसभाचे मेंबर बोंडे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष, शहरचे अध्यक्ष, सगळ्यांना मनापासून मी नमस्कार करते। आणि माझे मायबाप जेवढेही अमरावतीवरनं आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचे जेवढेही मायबाप इथे उपस्थित आहे, सगळ्यांना मनापासून राम राम। एकदा जोरदार जय श्री राम। हे आवाज आहे। जेव्हा रामनवमी झाली ना यावेळीस, ती रामनवमीचा आनंद वेगळाच होता। कारण ज्या पद्धतीने जोश होती, जी आस्था होती, प्रत्येक रोडवर येणारा माणूस जे हातात भगवा घेऊन फिरत होता, तिची आस्था स्पष्ट दिसत होती। 500 वर्षांनंतरची रामनवमी या देशामध्ये कशी साजरी केली पाहिजे, त्या पद्धतीची या देशामध्ये त्या दिवशी रामनवमी या देशाच्या लोकांनी साजरी केली। त्याच्यासाठी एकदा जोरदार या देशाचे जे आदरणीय प्राईम मिनिस्टर जी आहे, 500 वर्षाचा इतिहास मोडणारे एकमेव प्राईम मिनिस्टर या देशाला आपल्याला लाभले, ते आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी। अरे कांग्रेसनी तर 27 ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। वकील लावले होते की राम मंदिर बनला नाही पाहिजे, तिची फीस काँग्रेसचे मुख्य लोक भरत होते की रामलला त्यांचे जाग्यात विराजमान झाले नाही पाहिजे। फक्त मतदानासाठी काँग्रेसनी नेहमी या देशाला तोडण्याचं काम केलंय। आणि जर या आस्था जिवंत ठेवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर या देशाचे आमचे आदरणीय प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने, अरे 10 सालों में कोई तो नसीब लेके आता है कि 10 सालों में 500 वर्षों का इतिहास हमारे देश के प्राइम मिनिस्टर जी ने मोड़ा। और कोई इतना बदनसीब होता है कि 50-60 साल सत्ते में रहने के बाद सुद्धा ते राम मंदिर बांधू शकले नाही। कारण त्यांची भावना हिंदुस्थानचे धर्माबद्दल किती स्पष्ट क्लिअर गेल्या 60 वर्षापासून लोकांनी अनुभव घेतलेला आहे। आणि आमचे देशाचे प्राइम मिनिस्टरनी ज्या पद्धतीने 10 वर्षामध्ये या देशाच्या प्रत्येक वर्गाचं काम केला, अरे शेतकऱ्यांना मागे ठेवण्याचं काम जर कोणी या देशामध्ये केलं असेल तर या काँग्रेस सरकारने केलं। त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना पुढे आणण्याचं काम नाही, त्यांना मागे ठेवण्याचं काम केलं। काँग्रेसनी जर काम केलं असेल तर त्यांनी स्वतःचे परिवाराला पुढे आणण्याचं काम। आणि म्हणतात ना राहुल गांधी बद्दल त्यांचेच काँग्रेस पक्षाचे एक नेत्याने म्हटलं की आमचा राहुल बाबू आता समजदार झाले। काय झाले? राहुल गांधी जी समजदार झाले। अरे ज्या व्यक्तीला 52 वर्ष लागते समजदार व्हायला, तर मग तो आलू टाकला तर सोनाच निघणार आहे। आणि या देशाचे प्रधानमंत्री ज्या पद्धतीने काम करत आहे, अरे 2024 मध्ये कोण प्राइम मिनिस्टर होणार आहे? एकदा हात वरती करून सांगा, देशाचे 2024 चे प्राइम मिनिस्टर कोण? आणि वर्धाचे आमचे येणारे भविष्यातले तिसरे टाइमचे आमचे खासदार कोण? एकदा हात वरती करून शेतकऱ्यांसाठी जीवापासून जीवाचा रान करणारा या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आहे, त्याच्यासाठी आपला कर्तव्य आहे। जे दिवस रात्र रक्ताचा पाणी करते या देशाला सम्मान देण्यासाठी, त्या देशाचे प्रधानमंत्रीसाठी एकदा जोरदार हात वरती करून हे सांगा, येणारे 2024 मध्ये कोण प्रधानमंत्री आहे? असे प्राइम मिनिस्टर जी जे एक अपक्ष व्यक्तीला अमरावती मतदारसंघामध्ये टेक्सटाईल पार्क पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ठिकाणी टेक्सटाईल पार्क देतात,
आमचे अमरावती मतदारसंघामध्ये विमानतळ देतात, साऊथ एशियाची सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी देतात, आमचे मतदारसंघामध्ये स्काय वॉक देतात, केबल कार देतात. मला वाटते शेतकऱ्यांना सन्मान निधी पैसे सन्मान म्हणून वर्षाचे त्यांच्या अकाउंटमध्ये कोणीही एजंट मोदीजींनी मदत सोडलेले नाही. काँग्रेसच्या काळामध्ये 10 रुपये निघायचे केंद्राकडनं तर 9 साडेनऊ रुपये मधातले डकारून जायचे आणि फक्त 20 पैसे माझे शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोचायचे. कारण त्यांची सत्ता, त्यांचेच एजंट, त्यांचेच लोक सगळे खाऊन घ्यायचे. पण ज्यांना ती फायदा लाभसाठी सरकारकडनं पैसा निघायचं त्यांच्यापर्यंत तो लाभ पोचत नव्हता. या विदर्भाला देवेंद्रजी आमचे दादांना मनापासून अभिनंदन करते, धन्यवाद करते की जेव्हापासून देवेंद्र साहेब 2014 मध्ये मुख्यमंत्री झाले, विदर्भ सुद्धा एक क्षेत्र आहे, महाराष्ट्राचा एक अंग आहे. हा लोकांना कल्पना पूर्ण देशामध्ये देणारा, जर विदर्भाबद्दल कोणी जाण ठेवणारा ज्यांनी काम केलं असेल तर या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी या पूर्ण विदर्भाला न्याय देण्यासाठी काम केलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण सगळ्यांनी टाळ्या मारून त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद आपण केला पाहिजे. मी आपल्याला अरे जो राम को लाए हैं, जो राम को लाए हैं, 500 वर्षानंतर आमचे राम भगवान अयोध्यामध्ये स्थापन झाले. त्याच्यानंतर त्यांची विराजमान केला आमचे मोदीजींनी. एकदा जोरदार जो राम को लाए हैं, जो राम को लाए हैं. आणि महिलांबद्दल जे पक्षामध्ये महिलांचे नावानी उदो उदो करते काँग्रेस, जे महिला पक्षाचे नावानी जे काँग्रेस पक्षाला प्रतिनिधित्व करतात, त्यावेळी जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करत होतो 33% महिलांना आरक्षण देण्यासाठी, तर आमचे सोनिया गांधीजींनी म्हटलं हे 33% आरक्षण हे आमचं स्वप्न होतं. स्वप्न फक्त त्यांच्या परिवारासाठी होता, या देशाचे महिलांकरिता त्यांचं स्वप्न नव्हता. आणि ते सुद्धा आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टरजींनी या देशाची महिलांना 33% आरक्षण देऊन हे विश्वास दिलेला आहे की या देशामध्ये राहणारी प्रत्येक महिलाला, महिलाचे पाठीशी या देशाचे प्रधानमंत्री आहे. जेवढेही आमचे वर्धाते लोकसभाचे लोक, जेवढेही आमचे मतदार इथे आले आहेत, शेतकरी आहे, महिला आहे, युवक आहे, सगळ्यांना मी हात जोडून विनंती करीन, अमरावतीचे माझे मतदारसंघाचे जेवढेही लोक इथे उपस्थित आहे, आपण सगळ्यांनी आमचे रामदास तडस साहेबांना आशीर्वाद द्याव आणि अमरावती रिप्रेझेंट करण्यासाठी परत एकदा जे पहिल्यांदा कमळ अमरावतीला लोकसभासाठी भेटलेला आहे त्याला आशीर्वाद आपण सगळे द्यावे. एवढीच मी आपल्या सगळे चरणी विनंती करीन आणि माझे शब्दाला इथेच विराम करीन आणि सगळे मान्यवरांना मनापासून मी धन्यवाद करते. भारत माता की धन्यवाद.